उद्या जाऊन समजा आम्ही प्रवास करत असताना तिथं जर मुख्यमंत्री साहेब त्या विमानामध्ये असतील, सहजपणे आपण जाऊन भेटत असतो, बोलत असतो. त्यामुळे योगायोग आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि दोन नेते एकाच विमानात जर असतील तर हरकत काय. आणि त्याच्याचबरोबर सगळेच लोक जर एका विमानाने ट्रॅव्हल करत असतील तर पेट्रोलसुद्धा वाचेल असं आपल्याला म्हणता येईल. बातमी आहेच ना की एकाच दिशेने जात असताना तिघही लोक एकत्र जर प्रवास करत असतील तर ती बातमीच आहे. आता तुम्ही बघा, आपलं घर, आपला पक्ष, आपले कार्यकर्ते, आपले खासदार, आपले आमदार जर एखादा भाजपसारखा पक्ष फोडत असेल तर आपल्या स्वाभिमानाला ठेस पोचत असते. कारण का उद्धव ठाकरे साहेब हे स्वाभिमानी आहे. कारण का बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ते चिरंजीव आहे. आणि स्वाभिमानी माणूस जो व्यक्ती नाही जो पक्ष आपल्या पक्षाला फोडलेला आहे त्याबरोबर जाऊन मांडवली करत अशी चर्चा जर लोकांमध्ये असेल तर भाजपने त्या बाबतीत जर सकारात्मकता दाखवली असेल तर ती अडचण उद्धव ठाकरे साहेबांची असं मला वाटत नाही. खरं तर अडचण एकनाथ शिंदे साहेबांचा. हा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारला. काय झालं की डिलिमिटेशनचा कायदा पास करण्यासाठी भाजपला अजून 41 खासदारांची जरूरत आहे. त्याच्यामध्ये 20 खासदार टीएमसीचे आपण धरलेले आहेत आणि 6 खासदार उद्धव ठाकरे साहेबांचे धरलेले आहेत. त्यामुळे अजून 41 खासदार त्यांना पाहिजे. त्यामुळे या परिस्थितीमुळे आज खासदारांची किंमत नक्कीच आहे. फक्त डिलिमिटेशन कायदा पास करायला आणि तो पास होईल असं आम्हाला वाटत नाही. आता तो पास झाला नाही तर तो चुकून असं दोघ्या पास झाला या सगळ्या खासदारांची किंमत 0 होणार. आणि जसं अमित शाह साहेबांनी सांगितलं होतं उद्या जाऊ एकला चलो नारा त्यांनी दिला. दोन्ही कुबड्या आम्हाला लढवू. 2 कुबड्या कोणाच्या गोव्या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मग एकला चलो असेल तर मी तुम्हाला सांगतो 2029च्या इलेक्शनच्या आधी एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार आणि अजितदादांचे अनेक आमदार हे फुटून भाजपमध्ये जातील. त्यामुळे आत्ताचं जे काय प्रेम एकनाथ शिंदे साहेबांवर दाखवलं जातं ते फक्त बोला कायदा पास करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता ठेवण्यासाठी. एकदा हे सगळा वेळ निघून गेला या थोडा भाजपतील असं आम्हा सगळ्यांना माहिती. दूर पकडून हटा शेवटी तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटणं पण उद्धव ठाकरे साहेब लोकात जात आहेत, कार्यकर्त्यांशी बोलतायत. ज्या 6 खासदारांना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांचा खूप मोठा वाटा होता आणि उद्धव ठाकरे साहेबांना गंभीरपणे साथ आल्याने पवार साहेबांना काँग्रेस केली. आणि तिथं जर हे 6 लोक गद्दारी करत असतात ते कोणालाही काल तुम्ही बघितलं जेव्हा नागपूरला उद्धव ठाकरे साहेब पोहोचले तेव्हा हजारोने लोक तिथं आले होते. त्यामुळे लोकांना या 6 खासदारांचा निर्णय आवडला नाही आणि ते नेते म्हणून ते तिथं जात असतो तर चुकीचं काय ना. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. शेतकऱ्यांसाठी आम्ही मराठवाड्यामध्ये आता फिरलो आहोत आणि शेतकऱ्यांसाठी 29 तारखेला एक खूप मोठं आंदोलन केम्ब्रिज चौकामध्ये आपण शेतकरी म्हणून तिथे करणार आहोत. त्यामुळे त्यांची भूमिका ही पक्ष टिकला पाहिजे, लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. आमची भूमिका शेतकऱ्यांना नाही. सहामध्ये त्यांनी असं विधान होतं की भारतातही कुराण सारख्या कायद्याची अंमलबजावणी होईल. तटकरे म्हणतात की ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे. बघा, आपण सगळेजण संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे त्या पक्षात